जेव्हा विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा आला संख्याबळाचा मुद्दा तुमचा बरोबर आहे. संख्याबळ हा जर का नियम असेल तर मग नियमानुसार उपमुख्यमंत्री पण पद नाहीये, त्याला संख्याचं नाहीच आहे. कारण काय काय ठिकाणी तर नुसतं असंच नेमले गेलेले आहेत. त्याच्यामुळे आणि एक नाही 2-2 उपमुख्यमंत्री अशी म्हणजे मग तुम्ही उद्या 40-40 उपमुख्यमंत्री कराल तर उपमुख्यमंत्री संज्ञाच चुकीची आहे, ती कायद्यातच बसत नाहीये. जर विरोधी पक्षनेते पदाला संख्याबळाचं जर काही आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचाच आधार नाहीये. साहेब, संख्या नसताना दिल्लीमध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं होतं. साहेब, संख्या नसताना विरोधी पक्षनेतेपद दिल्लीमध्ये भाजपला देण्यात आलं होतं आणि भाजपाने ते घेतले होतं. त्यावेळेच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षनेतेपदाला संख्या नसली तरी आम्ही ते त्यांना देतोय. मग असं ती औदारता मुख्यमंत्र्यांमध्ये नाहीये का? हा प्रश्न त्यांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे, मी कसं देऊ? पण जेव्हा साहजिकच आहे, जेव्हा भाजपेतर पक्षाचं सरकार जिथे आहे किंवा दिल्लीत होतं केजरीवालांचं, तेव्हा त्यांनी ती उदारता दाखवली होती. त्यांनी किती आले होते? मला वाटतं तीन किती पैकी 70 मध्ये 3 असताना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. ही तुम्ही माहिती देत आहे. तर 70 मध्ये 3 म्हणजे तो 10% किंवा किती टक्के देतोय? हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही आता मांडला. या निमित्ताने तुम्हाला धन्यवाद देतो की 70 पैकी 3 सदस्य असताना जर भारतीय जनता पक्षाने ते विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं होतं आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ते दिलं होतं, तर मग ते तिकडे जर का दिल्ली देशाची राजधानी आहे तर मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात का नाही होऊ शकत? सभापती आणि अध्यक्ष असं म्हणतात, तुम्हाला तुम्ही भेट घेतली तर तुम्हाला लवकरात लवकर म्हणतात. पण जेव्हा अधिवेशन सुरू व्हायच्या पूर्वी पत्रकार परिषद जेव्हा झाली, सभापती म्हणतात योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. म्हणजे अर्थ काय? बघा, शेवटी याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, पण आपण सगळेजण, आपण म्हणजे तुम्ही सुद्धा प्रेस एका अर्थाने आणि आम्ही लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहोत. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून हे सभागृह आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आपण निवडणूक लढवत असतो. ठीक आहे, काही कोण ज्याची संख्या जास्त आहे तो सत्तेवरती बसतो, बाकीचे समोर बसतात. खरं विरोधी हा शब्द माझ्या मते चुकीचा आहे, कारण कोणाचा विरोध? Follow News, OTIC News. Thanks for watching.